सावधान. सुखवग्गातली 8वी गाथा आणि धम्मपदातली क्रमशः 204 नंबरची गाथा. आरोग्य परमालाभा संतुष्टि परमं धनं विश्वास परमायाति निब्बानं परमं सुखं. आरोग्य परम लाभ आहे, संतुष्टि परम धन आहे, विश्वास सर्वात मोठा बंधू आहे, निर्वाण सर्वात मोठे सुख आहे. ही गाथा आज आपण पाहणार आहोत. आणि जसं मगाशी मी सांगितलं, सुरुवातीला आपलं सत्र सुरू व्हायच्या अगोदर बाबासाहेबांच्या हस्ताक्षरातली एक एक प्रसिद्ध क्लिप आहे, फोटो आहे. तो बऱ्याच ठिकाणी व्हायरल झालेला आहे. तर त्याचा अर्थ करून ठेवलेला आहे सर मी. एक डायरी मध्ये लिहिलेला आहे. हा, म्हणजे जे इंग्रजी आहे त्याचं मराठीत केलंय का? हा, दुसऱ्याकडून करून घेतलं, परंतु लिहून ठेवलंय. एक तयार हा, करून ठेवलंय. तुमच्या निस्वार्थ समोर कर्माचे फळ तुमच्या एखाद्याला समोर आहे कदाचित. का? हो सर. वाचा, ते वाचा. निस्वार्थ कर्माचे हे फळ आहे. एखाद्याला कदाचित शारीरिक किंवा इंद्रियजन्य सुख मिळणार नाही, पण नेहमी आध्यात्मिक आनंद मिळू शकतो आणि त्यामुळेच मी आनंदी आहे. पण त्याच्यामध्ये असं आहे, आरोग्य हा सर्वात मोठा आहे, संतोष समाधान हे मोठे धन आहे, विश्वास हा श्रेष्ठ नातेवाईक आहे आणि निर्वाण हे परम सुख आहे. बरोबर. मी ते तयार करून घेतलं सर. असं हा, हा, माझ्या हातात आल्यानंतर दुसऱ्याकडून त्याचं ट्रान्सलेशन. आता किती बरोबर आहे हे मला माहिती नाही सर. हा, हा. आता आपण बाबासाहेबांनी जे लिहिलंय त्याचं पण आपण शब्दशः अनुवाद पाहू आता. हो सर. आता तो तो एक कट केलेला पार्ट आहे ऍक्च्युअली. हो. बाबासाहेबांचं जे काय कुठं लिखाण असेल त्यातला तेवढाच भाग त्यांनी ज्यांनी कुणी पुढे आणलाय तो तेवढाच भाग आणलेला आहे. तर ते एक मागचं वाक्य कट होऊन ते पुढं आलेलं आहे. ज्यांना इंग्रजी समजतं त्यांच्यासाठी फक्त बोलतो मी. ज्यांना इंग्रजी समजत नाही किंवा लक्षात येत नाही तर त्यांनी फक्त अर्थ लक्षात घ्यायचा. तर अ रिझल्ट ऑफ गुड अँड सेल्फलेस थॉट्स अँड गुड अँड सेल्फलेस डीड. आता अर्धवट वाक्य आहे, म्हणजे अर्ध वाक्य आधी कुठेतरी आलेलं आहे ते. तर ते ते म्हणतात की चांगलं आणि गुड आणि सेल्फलेस म्हणजे निस्वार्थी विचारांचा आणि चांगल्या आणि निस्वार्थी कर्मांचा परिणाम आहे. काय? तर ते वाक्य आधी आलेलं आहे. तिथून ती सुरुवात झालेली आहे. आणि मग ते पुढे लिहितात, वन मे नॉट हॅव अर्न जॉय बट वन कॅन ऑलवेज हॅव स्पिरिच्युअल जॉय. एखाद्याला म्हणजे आनंद मिळवला नसेल, म्हणजे आता ते भौतिक आनंद म्हणतात, म्हणजे जे काही वस्तूंमधून आपण आनंद पाहतो, पैशात आनंद पाहतो, प्रॉपर्टीत आनंद पाहतो, तर ते म्हणतात की एखाद्याकडे तो नसेलही, म्हणजे भौतिक सुख एखाद्याकडे नसेलही, भौतिक आनंद एखाद्याकडे नसेलही, बट वन कॅन ऑलवेज हॅव स्पिरिच्युअल जॉय. परंतु एक असा आनंद आहे ज्याला आंतरिक आनंद, त्यांनी स्पिरिच्युअल शब्द वापरलाय. आध्यात्मिक अर्थाने, आंतरिक अर्थाने आपल्या मनामध्ये, आपल्या चित्तामध्ये असा एक आनंद आहे का तो प्रत्येकाकडे आहे. पैसा असो नाही तर नसो, प्रॉपर्टी असो नाही तर असो नसो, बाहेरचा आनंद मिळो नाही तर नाही मिळो, ज्याला आपण आता उंबऱ्याचा शब्द, जो उंबरठा हा जो शब्द वापरतो, आत आणि बाहेर, तर हे आंतरिक जग म्हणजे हे, त्याला स्पिरिच्युअल शब्द वापरला आहे, म्हणजे आंतरिक जग. आणि बाह्य जे जग आहे ते भौतिक जग. हा शरीर पण भौतिक जगाचाच एक भाग आहे,
कारण आपण बाहेरच भौतिक अन्न खातो, पाणी घेतो, हवा, उष्णता, हे पण भौतिक वातावरणाचंच एक काय म्हणतात, त्याच्यावरच पोचलं जातं हे शरीर. म्हणजे आपलं हे शरीर पण भौतिक आहे, परंतु त्या भौतिक शरीराच्या आत देखील हा आनंद असतो आणि तो प्रत्येकामध्ये असतो. त्याला आपण मानसिक आनंद म्हणू. मानसिक म्हणण्यापेक्षा त्याला त्यांनी स्पिरिच्युअल किंवा आंतरिक आनंद, त्याला जो आत उतरेल त्याला ते दिसेल. तर हा आनंद जो आहे ना, आतला आनंद, हा प्रत्येकाकडे असतो ते म्हणतात. तर पुढे ते म्हणतात, बाबासाहेब म्हणतात पुढे, आय एम हॅपी बिकॉज आय एम हॅपी बिकॉज ऑफ इट. त्याच्यामुळेच मी आनंदी आहे. म्हणजे आंतरिक आंतरिक सुखामुळे, आंतरिक आनंदामुळे मी आय एम हॅपी म्हणतात, मी सुखी आहे. म्हणजे माझ्याकडे तो आहे. आणि म्हणून आता बाबासाहेबांचा चेहरा पण आपण पाहतो, पाठीमागेच आहे बघा. तर ते त्याच्यावरचं जे काही ती शांतता आणि सुख जे आहे, तर कधी कधी आपल्याला ते त्याच्यावरून पण दिसतं. आणि विशेषतः बाबासाहेबांचा जो प्रसिद्ध फोटो आहे 14 ऑक्टोबरचा, हातात काठी आहे आणि तो असा झुकलेला चेहरा आहे, साईड पोज आहे, साईड पोज किंवा समोरून अशी आहे. तर तो सुद्धा चेहरा फार प्रेरणा देणार आहे, 14 ऑक्टोबरचा. तर कारण ते बुद्ध धम्म स्वीकारलाय आणि त्याच्यात त्यांनी ते एक शब्दप्रयोग पण वापरलेला आहे बघ त्यांच्या 15 ऑक्टोबरच्या भाषणामध्ये. मला इतका आनंद झालेला आहे की हर्षवाईच होईल. म्हणजे तो सुटकेचा आनंद आहे, ज्या क्षणाची ते आयुष्यभर वाट पाहत होते जणू काही. आणि विशेषतः 1935 सालानंतर, येवल्याच्या भाषणानंतर किंवा त्याच्या आधी, मुक्ती कोण पथे, त्याच्या आधीच, त्याच्या आधी त्याच्याबद्दल विचार करत होते, परंतु येवल्याच्या घोषणेनंतर ते लगेच मला 36 साली 31-35ची घोषणा आणि 36ला, 31 मे 36ला ते मुक्ती कोण पथे ते भाषण. तर ते वाटच पाहत होते आता मुक्ती कशी मिळेल. तर ती जणू काय 14 ऑक्टोबरला ते मिळाल्यासारखं, म्हणून ते म्हणतात, इतका आनंद झालाय मला की हर्षवाईत होईल. तर तो आनंद त्यांच्या चेहऱ्यामध्ये दिसतो तेव्हा पण. त्याला बरेच फोटो, आणि एकदम आजारी अवस्था पण होती, हातात काठी होती, म्हणजे अं, नुसतं ते वृद्धत्व नव्हतं, त्यांना बाकीचे पण आजार होते, गुडघेदुखी होती, आणखीन काही डायबिटीज असेल. शरीर थकलेलं होतं, पण चेहरा प्रसन्न होता, तो आंतरिक आनंदामुळं. तर ते म्हणतात, आय एम हॅपी बिकॉज ऑफ इट. त्या आंतरिक आनंदामुळे मी आनंदी असतो. आणि मग ते पुढे म्हणतात, अगेन ॲज द बुद्ध हॅड सेड, जसं पुढं बुद्धांनी म्हटलेलं आहे, आरोग्य परमा लाभा, संतुष्टी परमं धनं, विश्वास परमा याती, निब्बाणं परमं सुखं. द अंडरलाईन पोर्शन त्यांनी काय केलेलं आहे, संतुष्टी परमं धनं, संतुष्टी परमं धनं याच्या खाली त्यांनी अंडरलाईन केलेली आहे, खाली रेग मारलेली आहे. तर त्याच्याविषयी ते म्हणतात की द अंडरलाईन पोर्शन, जो अंडरलाईन केलेला भाग आहे, इज द मोस्ट इम्पॉर्टंट. तो सगळ्यात महत्वाचा भाग आहे, तो अंडरलाईन केलेला, खाली रेग मारलेली. संतुष्टी परमं धनम, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. त्याच्या पुढे म्हणतात, संतोष इज परमं धनम, संतोष हा परम धन आहे. He who has no संतोष is always unhappy.
एवढाच भाग त्यांनी घेतलाय. ज्याच्याकडे संतोष नाही तो नेहमी दुःखी असतो म्हणतात. अशी इंटरेस्टिंग गाथा आहे. आणि आपण प्रत्यक्ष पाली गाथेच्या आधारे त्याचा आणखीन त्याच्यावर विचार करूया, चिंतन करूया. आणि या गाथेचा संदर्भ आधीच्या गाथेशी पण आहे. जसं आधीची गाथा काय म्हटलेली आहे, काय म्हणते? जगच्छा परमारोगा. जी तृष्णा आहे तो सर्वात मोठा रोग आहे. तृष्णा, अतिरिक्त इच्छा म्हणजे लोभ, द्वेष, यानं ज्याचं चित्त पछाडलेलं आहे, झपाटलेलं आहे, ज्याचं चित्त पछाडलेलं आहे लोभाने आणि द्वेषानं. मग लोभ म्हणजे पाहिजे 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 पाहिजे, आणि द्वेष म्हणजे नको नको नको. तर पाहिजे नकोसाठी सगळी धडपड चाललेली असते. आणि अं, आपण जणू काय स्वतःला विसरलेलो असतो. आणि ते झपाटलेलं, पछाडलेलं जे चित्त आहे, ते त्याला ज्याला अं, अं, तृष्णेमुळे जे पछाडलेलं आहे, ते एखाद्या रोगासारखं आहे. म्हणजे रोगट अवस्था आहे ती. कारण जसा एखादा अं, दुर्घर दुर्धर असाध्य रोग असतो. हा असाध्य रोग माणसाचा तो वाढतच जातो. तो वाढतच जातो आणि ते पोखरत जातं शरीर. तशी तृष्णा हे सगळं चित्त चित्त चित्तातला ही जी तृष्णा आहे, ही सगळ्या सगळ्या शरीरामध्ये ती पोखरते ती. कारण हाडामासात तृष्णा आहे. कारण चित्त हाडामासामध्ये आहे, सगळीकडे आहे. आपल्या शरीरात सगळीकडे चित्त. चित्त म्हणजे कुठली एखादी गोष्ट नाही, कुठली एखादं दाखवण्यासारखी गोष्ट नाही. ती एक नकारात्मक शक्ती आहे. त्याला मारपण म्हटलेलं आहे. ती नकारात्मक शक्ती आहे. आणि शक्तीला तुम्ही दाखवू शकत नाही, पण शक्ती काम करते. शक्ती काम करते. शक्ती दाखवू शकत नाही आपण. शक्ती चांगली असेल तर चांगलं काम करते, आणि वाईट असेल, नकारात्मक असेल तर चांगले असेल तर चांगले काम करणार, नकारात्मक असेल तर नकारात्मक काम करणार. चांगलं म्हणजे कुशल, म्हणजे जी जागृत शक्ती असते ती इकडे तिकडे पळत नाही. ती बरोबर योग्य दिशेने चालते ती. आणि काही सदुपयोग शक्तीला स्वतःचं डोकं नसतं. शक्ती वाप ज्याच्यात ती शक्ती आहे किंवा ज्याच्या हातात ती शक्ती आहे, त्याचा वापर तो कसा करतो याच्यावर त्या शक्तीचा सदुपयोग अवलंबून आहे, दुरुपयोग अवलंबून आहे. आणि ते काम करतं चित्त. चित्त जर वाईट मार्गावर असेल तर चित्त ही एक शक्ती आहे. त्याच्यामध्ये वाईट जे म्हणजे लोभ आहे, द्वेष आहे, नुसती पाहिजे नकोची वखवक आहे, नुसतं उपादान आहे, नुसतं संग्रह करतोय, सगळं संग्रह करतोय, सगळ्या गोष्टींचा, वस्तूंचा, प्रॉपर्टीचा, धनाचा. आणि ह्या रोगाचा एक आता सध्या बातमी चाललेली आहे बघा, भोंदूबाबाची. हम्म. हो सर. तर तो रोग, त्याला जो रोग झालेला आहे तो तो हा जिगच्छा रोग आहे, तृष्णा रोग आहे. आणि आणखीन त्याच्यातून तो काय काय जे काय उद्योग करतो आणि धन कमावतो, कोट्यावधीचं धन. तर त्या रोगानं तो इतका पछाडलेला आहे का त्याला कळालं पण नाही तो काय करतोय ते. तर असा रोग असेल तर मग काय, कुठून कसं काय सुख कसं मिळणार? तर भ्रामक सुख मिळतं तात्पुरतं. ते परम सुख नाही, ते भ्रामक सुख आहे. ते ती इंद्रिय तृष्णांची तात्पुरती तृप्ती आहे. इंद्रिय तृष्णांची म्हणजे
लोभाची ही तात्पुरती तृप्ती आहे. त्याच्यात त्या लोभामागे द्वेष पण असतो. म्हणून इतरांच्या त्याच्यात हत्या पण सामावलेल्या असतात. कारण अडथळा आहे, तर मग हत्या पण सामावलेल्या असतात आणि बरंच काय काय असतं. तर हे एक आता करंट अफेअर, चालू घडामोडी ज्या आहेत, धम्माचा संबंध प्रत्येक गोष्टीशी आहे. कारण त्याचा संबंध मनाशी आहे. आणि ह्या सगळ्या सगळ्या सगळे जे कृती ज्या घडतात, या मनामुळे चित्तामुळेच घडतात. आपण उदाहरण म्हणून ते बाबाचं उदाहरण घेतो, परंतु बाबापेक्षा आपण स्वतःकडे पाहायचे. कारण स्वतःला सोडून बाकीचं, म्हणून स्वतःची सती, स्वतःचं भान, स्वतःची जागृती हाच मुख्य मुद्दा आहे. कारण ते त्याचं काय होईल ते होईल. आपल्यात तसं काही थोडंफार जरी असेल, तर मग आपलं काय होईल, असा असा विचार पाहिजे. म्हणजे असं असं अशी अशा दृष्टीनं हा अभ्यास आपण करतो. इतरांच्या चुका दिसतात, स्वतःच्या दिसत नाहीत. कारण त्या जाणवत नाहीत. जाणवत नाही कारण त्या जाणीवांचं भान नाही, सती नाही. म्हणजे आपण स्वतःच्या संपर्कात नाही. आणि आपला मुख्य उद्देश काय आहे? आपल्या जीवनाचा प्रश्न सोडवणं आधी, बाकीचं नंतर. तर ह्या आपल्या जीवनाचा मुख्य प्रश्न हा खरा म्हणजे हा हा तृष्णेचा रोगच आहे. आपल्याला जो त्रास होतो ते कळत नाही कशामुळे, परंतु जेवढा आपण अंतर्मुख होतो, स्वतःमध्ये उतरतो, काया वेदना चित्त मनोधम्म म्हणजे सगळ्या शरीरामध्ये आपण उतरतो, मनामध्ये चित्तामध्ये उतरतो, जाणीवांचा अभ्यास करतो जागृतीपूर्वक, सतीपूर्वक. आणि मग आपल्याला हे कळतं की कुठं काय लपलेलं आहे. कारण ही तृष्ण म्हणजे अशी काय उघड फिरत नाही, अशी उघडी फिरत नाही. ती त्या हाडामासामध्ये दडलेली आहे, नसा नसामध्ये दडलेली आहे, पेशी पेशींमध्ये दडलेली आहे. ते डोक्यापासून पायापर्यंत सगळीकडे तिचा संचार आहे. ती ऊर्जा आहे, ती शक्ती आहे, ते चित्त आहे. नाम, रूपात नाम आहे, म्हणून नामरूप म्हटलेलं आहे. नाम म्हणजे माइंड, ऍक्च्युअली मन म्हणजे चित्त. चित्त हे अं, अं, चित्त चित्त हे कसं आहे एक लक्षण आहे, मनाचं एक लक्षण आहे, जे पछाडलेलं आहे तृष्णेनं, इच्छा आकांक्षांनी लोभ द्वेषानं पछाडलेलं जे मन आहे, ते त्यातली त्यातली जी तृष्णा आहे, जी चेतवते, त्याला चित्त. तर चेतवण्याचा जो भाग आहे ते चित्त. हे चित्त आणि मन असं सेपरेट नाही. जसं डोळ्याचं पाहणं आणि डोळ्याला दिसणं. पाहणं बाहेर आहे, बाहेरच्या ऑब्जेक्टकडे आपण पाहतो, बाहेरच्या जगाकडे पाहतो, वस्तूंकडे पाहतो. काय स्पीकर आहे, कॉम्प्युटर आहे, मशीन आहे, बाटली आहे, मोबाईल आहे, पुस्तक आहे, अमका आहे. जे आपण पाहतो ते बाहेर, बाहेरच्या वस्तू. त्यातून येणारा जो प्रकाश किरण आपल्या डोळ्यातून, जी आपल्या पाठीमागे बाहुलीवर पडतात किंवा नेत्रपटलावर जे त्याचं प्रतिबिंब पडतं, ते उलट पडतं. ज्यांना त्याचा अभ्यास असेल तर वस्तू कशी दिसते, तर ही समजा बाटली आहे,
आणि ही बाटली डोळे पाहतात. ही बाटली डोळे पाहतात. आता ही बाटली ऍक्च्युअली डोळ्याच्या आत जे नेत्रपटल असतं, ती बाटली अशी असते. आता आपल्याला नाही माहिती ती तशी असते, परंतु जे अं, शरीरशास्त्राचा अभ्यास करतात, विशेषतः डोळ्याचा अभ्यास करतात, अं, ते दिसतं कसं, तर ते दिसतं असं की जे जसं असतं तसं ते दिसत नाही, ते उलट दिसतं असं त्या नेत्रपटलावर. आणि आपला मेंदू त्याला असं करून पाहतो, म्हणून ते असं दिसतं. पण ते ऍक्च्युअल ते तसं, कारण अं, जे भिंग असतं डोळ्यातलं लेन्स, तो भिंग त्याच्यातून ही जी बाटलीची जी प्रकाश किरण आत पडतात, ती आत पडून ती अशी उलटी होतात. उलटी होतात ती, आणि ते असं दिसतं. आणि मग ते मेंदू त्याला, जे काही नर्वस सिस्टम आहे आपली, ऑप्टिक नर्व जे असतात, मज्जा तंतू मज्जा तंतू याच्या डोळ्यातून मेंदूकडे गेलेले, त्या नेत्रपटलाकडून मेंदूकडे गेलेलं जे काय पाहण्याचा उलगडा ज्याच्यात होतो, संज्ञा ज्याच्यात होतात, ही बाटली आहे. ही संज्ञा ज्याच्यात उमटते ती 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 उलटी बाटली सुलटी करते. आधी सुलट जी असते ती उलट होते, आणि उलट ती परत सुलट होते. म्हणून ते आहे तसं दिसतंय आपल्याला. प्रत्यक्षात पाहण्याचं काम हे असं 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 चालतंय. असंच ऐकण्याचं, गंधाचं, स्पर्श सगळं कधी कधी म्हणजे सगळं उलट दिसतंय, ते विपर्यास दिसतो. म्हणून सत्य माणसाला कळत नाही, लवकर दिसत नाही. असत्याला सत्य पटकन मानतो माणूस, पण ते तसं नसतंय. दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. तर अ, आता हे तृष्णा पण जी अशी आहे की तिला ती अविद्येतून निर्माण होते तृष्णा. कारण अविद्येतून संस्कार, मग विज्ञान, नामरूप. आता आपण पाहतो की डोळे, नामरूप, षडायतन, सगळं जे काही ते संस्कार, दुःख जे आहे ते तृष्णेमुळे निर्माण होणारं दुःख वगैरे जे आहे, ते सगळं हे उलट पाहिल्यामुळेच आहे. कारण ते उलट आहे हेच कळत नाही. कारण आपण त्याच्यात खोलात शिरू शकत नाही, कारण आपल्याला आपलं भान नसतं. म्हणून भान महत्वाचं आहे. आधी आधी सती जागृती महत्वाची, मग ते काय जे आहे ते कळायला थोडं थोडं सुरुवात होते. काही गोष्टी डायरेक्ट कळत नाहीत. आता हे उलट आपल्याला दिसणारच नाही, हे आपल्याला उलट दिसणारच नाही, परंतु आता याच्या संशोधनात जे असतं ते संशोधनातून काही गोष्टी आपल्याला कळतात. संशोधनातून काही गोष्टी आपल्याला कळतात. किंवा आता त्यांचा जो कॅमेरा असतो, जे डोळे तपासतात, कॅमेरातून, कॉम्प्युटरवर कॅमेरातून जे डोळे तपासतात किंवा आत पाहतात, तर त्यांना ते उलट दिसतं. ज्यांचे डोळे तपासताना आपण ते पाहतो की आपल्याला आत ते पाहायला लावतात, आणि मग ते आतली प्रतिमा जी असते ना, ती प्रतिमा अं, ती उलटी असणार आहे. ती त्याच्यात उलटी नाही दिसत, पण ते डॉक्टरला त्याच्यातून जे काही प्रकाश किरण आत जातात ते दिसत असतात. काय असेल ते आपल्याला माहिती नाही, कारण मी काय कधी कॅमेरातून पाहिलं नाही, परंतु ती प्रतिमा दाखवतात त्याच्यात. हम्म. हे ज्यांनी डोळे तपासले त्यांना माहिती असेल. बरोबर आहे. हा. तर जे काही चाललेलं असतं आतमध्ये, दिसण्याचा आणि पाहण्याचा आणि दिसण्यातला फरक आपण पाहतो, लक्षात घेतोय. पाहणं जे आहे ते पाहणं जसं आहे असं 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 दिसतंय, ते असं आहे ते. पण प्रत्यक्षात दिसणं जे आहे हे उलट आणि परत सुलट. प्रत्यक्षात दिसणं जे आहे ते आधी उलट आणि मग सुलट. म्हणजे आधी सुलट, मग उलट, आणि मग सुलट. तर सगळं उलट सुलट चाललेलं असतं, आणि आपल्याला काय माहिती नाही. आपल्यात चाललंय आपल्याला माहिती नाही. का तर आपल्याला आपल्या अस्तित्वाचं
भान नसतं. तसं ह्या इच्छा आकांक्षा तृष्णा ज्या असतात ना, ह्या ह्या विपर्यस्त असल्यामुळे, म्हणजे उलटच चाललंय ते सगळं. ज्याच्यात सुख नाही ते सुख दिसतंय. खरं म्हणजे तो भ्रम आहे, पण तो भ्रम लक्षात येत नाही. कारण आतून जी तृष्णा निर्माण झालेली आहे अज्ञानातून, त्या तृष्णेला स्वतःच काय म्हणतात, तिला स्वतःचा डोका नाही, तिला स्वतःच काही कळत नाही. कारण ती भानावर नाही, कारण ती अविद्येतूनच आलेली आहे, अजागृत अवस्थेतूनच आलेली आहे, आणि तिला ते कळत नाही. पण ती ह्या अख्ख्या शरीराला कामाला लावते, आपल्याला कामाला लावते, म्हणजे अख्ख्या शरीराला कामाला लावते. आणि ती सगळं उलट पाहते. ती काय उलट पाहते? हा, हे मला मिळालं की मला माझं काम झालं, मग मला सुख मिळेल. मग आणखीन मिळालं की अजून सुख मिळेल, आणखीन मिळालं की मग अजून सुख मिळेल. असं त्या तृष्णेला, म्हणजे अविद्येला, अज्ञानाला, भान नसलेल्या अवस्थेला, सती नसलेल्या अवस्थेला असं वाटतं का हे मिळालं, आणखीन मिळालं, मिळत राहिलं, खूप मिळालं, खूप संचय झाला की मला सुख मिळेल. हा जो मी आहे, अज्ञानातला विद्येतला मी, तो म्हणतो हा अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, आणि याच्यात जो अडथळा आहे तो नको 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 खतम करायचा, त्याची वाट लावा. ते मध्ये नको, नाही मला अडथळा नाही पाहिजे, हे मला पाहिजे, पाहिजे 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 पाहिजे, नको नको. ह्याच्यामध्ये हे चित्ताचा जो संघर्ष चाललेला आहे, हा सगळा अज्ञानातच चाललेला आहे. आणि इथं कुठंच संतुष्टी मिळत नाही. इथं कुठंच चित्त संतुष्ट होत नाही, मन संतुष्ट होत नाही. आणि त्यामुळे सतत वखवक, वसवस, पळापळ, धावपळ, आदळापट, कुटाळक्या, षडयंत्र, भोंदूगिरी, जादूटोणा, हे सगळं सगळं ते त्याचे परिणाम आहेत. ते त्याला वाटतं ते सगळं केल्यावर मी सुरक्षित, आपला किल्ला सुरक्षित राहील. पण किल्ल्यातलाच एखादा पहारेकरी फितूर होऊन जातो, कुठेतरी ते सापडतं. तसं आपल्याला आपली सती जागृत झाली का मग हे आतले जे छुपे आपले शत्रू असतात, हे लोभद्वेषाला खत पाणी घालणारे, माराचं सैन्य म्हटलंय त्याला, हे या गडाच्या आतच आहेत ना, हे किल्ल्याच्या आत आहेत, उंबऱ्याच्या आत आहेत. ते हे जागृतीला दिसतात. मग त्यांना हे त्यांचं काम तिथंच थांबतं मग. कारण मग ते काय म्हणतात, ते त्यांचं काम थांबलं की संपलं, मग ते पुढं ती तृष्णा काम करू शकत नाही. ते आपली पळापळ आपोआपच संयमित होते, शांत होत, संतुष्टी येते. पळापळ कमी होते म्हणजे संतुष्टी होते. आणि संतुष्टी परमं धनं म्हटलेलं आहे. ज्याची ही धावपळ, पळापळ कमी 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 होत, ती बंद होणार नाही, कारण जगायचंय. या अस्तित्वाला मरेपर्यंत जगायचंय, म्हणजे ते काही थांबणार नाही. भूक लागणारच आहे, तहान लागणारच आहे, गरजा, वस्तूंच्या गरजा लागणारच आहेत, वस्तू ज्या आहेत त्या गरजेनुसार लागणारच आहेत. त्याच्यात अतिरेक होत नाही. जागृतीमुळे, सतीमुळे अतिरेक होत नाही, म्हणजे संतुष्टी येते. धन असताना सुद्धा जी संतुष्टी मिळत नाही, ती धन नसताना म्हणजे
धन कमी असताना, मर्यादित असताना सुद्धा संतुष्टीमुळे ते धन पुरेसं वाटतं. कारण चला जगण्याचं काम चालू आहे. जगायचंय ना, मरेपर्यंत जगायचंय. मग ते कसं जगायचं? संतुष्टीनं जगायचं का वसवस करून जगायचं? अतिरिक्त पळापळ करून जगायचं, अस्वस्थतेत जगायचं का संतुष्ट अवस्थेत जगायचं? ज्याला ती संतुष्टी सापडलेली आहे, ती त्या बाहेरच्या धनापेक्षाही मोठी आहे, म्हणून त्याला परमधन म्हटलेलं आहे. परमधन म्हणजे श्रेष्ठ धन. तर आरोग्य जे लाभतं ते तृष्णेवर नियंत्रण आल्यामुळे, आणि जे लाभतं सर्वोच्च धन, ते संतुष्टीमुळे लाभतं. आरोग्य चांगलं जर असेल तर तो परम लाभ आहे. आणि आरोग्य चांगलं नसेल, रोग असेल, म्हणजे आता हा तृष्णा रोग सगळ्यात मोठा रोग, जिगच्छा परमा रोगा, तृष्णेचा हा सगळ्यात मोठा रोग आहे. तर सगळ्यात मोठी हानी आहे, म्हणजे लाभ नाही. म्हणजे हे तृष्णेमध्ये सगळ्यात मोठं तृष्णा हा सगळ्यात मोठा रोग आहे, म्हणजे सगळ्यात मोठी हानी आहे. आणि आरोग्य हा सर्वात मोठा लाभ आहे. म्हणजे तृष्णामुक्ती असेल तर आरोग्य मिळतं, आरोग्य असेल तर तसा लाभ कुठेच मिळत नाही. आणि तृष्णेतून थोडाफार लाभ मिळतो, परंतु तो टिकून राहत नाही अनित्यतेमुळे. तो टिकून राहत नाही, आणि म्हणून तो परम लाभ नाही, तो तात्पुरता लाभ आहे. त्याच्यात तो तात्पुरता लाभ आहे, म्हणून मग ते आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे. अजून पोट नाही भरलं, अजून मनासारखं नाही झालं, अजून चित्त शांत झालं नाही, अजून काही सुकून नहीं मिल रहा है, अजून काही संतुष्टी नाही, अजून काय तृप्ती नाही. मग अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. तर तो त्याच्यातून परमलाभ जर असेल तर त्याच्यानंतर काहीच करायची गरज नाही राहत. तशी जसं आरोग्य असेल तसं, म्हणजे स्थैर्य. आरोग्य म्हणजे काय, की शरीर मन चित्त जे आहे हे निरोगी असल्यामुळं नीटनेटकं काम करतं. आणि ज्याला आजार असतं त्याचं जगणं हे त्रासदायक होतं, त्रस्त होतं. त्यामुळे त्याला कितीही मिळालं, शरीर जर ठीक नसेल तर त्याला कितीही खाऊ घाला, उलट त्याला जास्त पथ्यामध्ये आणावं लागतं. आजारी असेल तर त्याला पथ्य पाळावं लागतात. आणि आजारी नसेल तर मग तुम्हाला काही खाणं तुम्हाला पचतं, पाणी पचतं. म्हणजे कारण ती प्रतिकारशक्ती असते, इम्युनिटी असते, ते पचतं. आणि ज्याला पचत नाही त्याचा शरीर आजारी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अं, आजारी असल्यामुळं प्रतिकारशक्ती नाही, किंवा प्रतिकारशक्ती नसल्यामुळं आजारी पडतो. परंतु खरी प्रतिकारशक्ती शोषून घेते तेही तृष्णा, ती इच्छा. ते कळतही नाही कशामुळे थकतो आपण. आपण जास्त थकतो हे कधी कधी परिश्रमानं, बाकी कशाच्या गोष्टीमुळे नाही. ज्याला चिंता रोग आहे, जो अस्वस्थ आहे, जो नेहमी वसवस वखवक करतो, जो नेहमी निष्कारण पळापळ करतो, कुटाळक्या करतो, कुलांगड्या करतो, इतरांचं चिंतो, शत्रुत्वाच्या भावनेमध्ये इतरांचा नाश करायचा विचार करतो, षडयंत्र करतो, त्याचं चित्त मन हे काय आजारीच आहे ते. त्याला कधीच रोगट आहे ते. त्याला कधीच लाभ मिळत नाही, संतुष्टी मिळत नाही. आणि ज्याला ती संतुष्टी मिळते, तो लाभ तर मिळतोच, पण एखाद्या धनासारखं ते आहे. परमधन, सर्वश्रेष्ठ धन त्याला मिळाल्यासारखं वाटतं, कारण ते चित्त मन स्थिर आहे, शांत आहे.
त्याच्यात आरोग्य पण आहे. आणि जरी काही कारणाने आरोग्य बिघडलं तरी ते त्याला सहन होतं, कारण त्याला ते समजतं काय आरोग्य हे कधीच 100% टिकून राहत नाही. ते वयानुसार ते बदलत जातं. तर तिथं पण त्याला जेवढं आहे तेवढं, हा चला आता आहे ना, अं, जेवढं आहे तेवढं, म्हणजे आता दिसत नाही, चष्मा लावून दिसतं, ठीक आहे, दिसतंय ना, काम चाललंय ना, पण काही ना, अरे बापरे, आपल्याला चष्मा लागला, आता आपण म्हातारे झालो, आता आपण कसे दिसू, लोक काय म्हणतील आपल्याकडे पाहून, म्हातारा झाला, आपली प्रतिमा खराब होते, आपल्याला काय म्हणजे आपल्याला दुर्बल समजतात. आणि तो अहंकाराला, मीला तो दुर्बलता नको असते, त्याला तो कायमच असा स्ट्रॉंग पाहिजे. परंतु ही जी स्ट्रेंथ आहे, जी ताकद आहे, जी शक्ती आहे, ती संस्कारित आहे, कंडिशन आहे, कशावर तरी अवलंबून आहे. ती परमनंट कधीच राहणार नाही. तर ही अनित्यता जर समजली की असंच आहे, लाईफ हे असंच आहे, लाभ हा परमनंट कधीच नसतो, पण त्याच्यामध्ये जर संतुष्टी असेल की जेवढं आहे तेवढं ठीक आहे, तर त्याच्यातून त्याला, म्हणजे तृष्णेच्या रोगातून तो बाहेर आहे, तर त्याला तो लाभ मोठा आहे. तृष्णेच्या रोगातून तो मुक्त आहे, कारण त्याची समज आहे का हे असंच आहे, जीवनाचं स्वरूपच असं आहे. तर आपण निष्कारण जास्त अपेक्षा नाही करू शकत. डोळे खराब झाले, नाही नाही तसं नाही पाहिजे, कान ऐकायला येत नाही, नाही नाही तसं नाही पाहिजे, वय झाले, नाही तसं नाही पाहिजे, केस पांढरे झाले, नाही नाही तसं नाही पाहिजे, आता गुडघे दुखतात, हे दुखतं, अंग दुखतं, असं होतं तसं होतं, पूर्वीसारखं होत नाही, नाही नाही तसं नाही पाहिजे, मला पाहिजे ते, पण ते मिळू शकत नाही. तर ते कधी चित्त संतुष्ट, शांत नसणार आहे. म्हणजे लाभही जातो, धनही जातं, सगळं जातं, दुःख 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 हे सत्य आहे. असंच असतंय ते. कधी भान नसेल तर, सती नसेल तर, जागृती नसेल तर, त्यामुळं तो परमलाभ कधी मिळत नाही, कारण रोगमुक्त राहत नाही. आजार होऊ शकतो, परंतु आजार होणं आणि मनानं आजारी पडणं नको, म्हणून त्याला अजून त्याचा द्वेष करणं, अव्हेर करणं नको मला आहे, आणि ते आतमध्ये आहे, आपल्यात आहे, याचं लक्षण आहे. आणि ते तसंच आहे आणि म्हणतो नको, असं होणार नाही, ते असणारच. तर त्याला खंती, सहनशीलतेनं सहन करावं लागतं. मग तो आजार आपल्याला आणखी आजारी पाडत नाही, ते स्वीकारतो आपण, आणि जे आहे त्याच्यामध्ये आपण संतुष्ट राहतो. ते संतुष्ट राहायला शिकलं पाहिजे, कारण जे आहे ते टिकून राहत नाही. म्हणून जेवढं आहे तेवढं ठीक आहे. मिळालं तर तरी ठीक आहे, नाही मिळालं तरी ठीक आहे. ही संतुष्टीची अवस्था एखाद्या धनासारखी असते, कारण त्याचा संतुष्टीचा आनंद, संतुष्टी हा आनंद आहे आतला, त्याचा आनंद बाह्य धनावर अवलंबून नाही. आपला आनंद हा बाह्य धनावर अवलंबून असतो, आणि बाह्य धन कधी स्थिर नसतं, कारण लाभ हानी, नफा तोटा चाललेलाच असतो बाहेर. त्यामुळे ते धन कधी टिकून राहत नाही, तो आनंद कधी टिकून राहत नाही, त्या धनावर अवलंबून असलेला आनंद कधी टिकून राहत नाही. परंतु ते कधी टिकून राहत नाही हे ज्याला समजतं त्याला संतुष्टी येते, त्याला संतुष्टी धन मिळतं, ते परमधन आहे. ती तो संतुष्टीतला आनंद बाहेरच्या धनाच्या आनंदासारखा हेलकावे खात नाही, कंपन नसतात त्याच्यात, स्थिर आहे तो, म्हणून ते परमधन आहे. आणि ही प्रॅक्टिस जी आहे, ही प्रॅक्टिस आपल्याला हळूहळू हळूहळू
निब्बाणाकडे नेते, दुःखमुक्तीकडे नेते, तणावमुक्तीकडे नेते. निब्बाण, ते निब्बाण परम सुख आहे. त्याच्यासारखं दुसरं सुख नाही. कारण त्याच्यात पुन्हा सुखासाठी धडपड करायची आवश्यकताच राहत नाही. हे मिळू शकतं, हे होऊ शकतं, याच्यावर ज्याचा विश्वास आहे, हे ज्याला पटतं, तो एखाद्या चांगल्या उपयोगी पडणाऱ्या अं, ही मनोवस्था, हा विश्वास एखाद्या उपयोगी पडणाऱ्या चांगल्या मित्रासारखे असते किंवा नातेवाईकासारखे असते. विश्वास परमायाती. हा जो विश्वास आहे त्याला बंधू, मोठा बंधू, बंधू असं पण म्हटलेलं आहे. पण सगळेच बंधू काय कामाला येत नाहीत. पण मित्र, नातेवाईक. पण खरा मित्र कोणता? तर आपण तृष्णामुक्त आहोत. कमी आपली तृष्णा, अं, इच्छा आकांक्षा आपल्या संयमित आहेत, त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं आहे. आपण संतुष्ट आहोत, त्यामुळे आपल्याकडे परमधन आहे. आपल्याला ह्याच्यातून हळूहळू क्रमशः निब्बाण मिळू शकतं. आधी श्रोतापन्न अवस्था येईल, मग सकृदागामी येईल, मग अनागामी अवस्था येईल. आता हा परत अभ्यासाचा विषय आहे की जो आपल्या ह्या प्रवाहामध्ये उतरून, जीवन प्रवाहामध्ये जो उतरतो आणि परमनंटली कनेक्ट राहतो, म्हणजे जागृत राहतो, सतीमध्ये येतो. जो परमनंटली कनेक्टेड राहतो, ती श्रोतापन्न अवस्था आहे. तर त्याच्यामध्ये मग आपल्या सवयी आपल्याला मारक ठरत नाही. कर्मकांड आपल्याला धरून ठेवत नाही. आपल्या मनात कोणते डाऊट नसतात. कारण मी नसतो. मी हा भ्रम जो आहे त्याच्यातून तो बाहेर पडतो. तर ती श्रोतापन्न अवस्था आहे. म्हणजे सत्काय दृष्टी विचिकित्सा शीलव्रत परामर्श. तर वेगळा आपला कधीतरी त्याला पद्धतशीर अभ्यास करावा लागेल, किंवा हे प्रॅक्टिस करता करता आपल्याला समजायला लागतं. कारण मी सापडला का मी राहत नाही. फक्त तो सापडला पाहिजे. आणि तो नाही, तो नाही हे सापडलं पाहिजे. त्या भ्रम आहे, तो अविद्या आहे. आणि तो नाही, मग जो मी जे जे काही करतो ते कर्मकांडात मोडतं. शीलव्रत परामर्श. मग ते कर्मकांड राहत नाही. कारण मी राहत नाही म्हणजे कर्मकांड राहत नाही. असंच केल्याने तसं होईल असं नाही. वर्तमान जसं आहे, आता काय करणं गरजेचं आहे ते तो करतो. नाही नाही, आता वर्तमानातली गरज वेगळी, करायचं भलतंच म्हणतो. दुःख एका कारणाने होतं आणि मुक्तीसाठी दुसरीकडे जातो, म्हणजे सुखासाठी. आणि जिथं दुःख आहे तिथं दुःख मुक्ती आहे. तर तो ते सोडून देतो आणि दुसरीकडे सुख शोधतो. मग ते कर्मकांडात अडकतो. तर हा जो मी भ्रम आहे, ते अज्ञान आहे की माझ्या म्हणण्याप्रमाणे मी करील. तसं नाही. ते सत्य काय आहे, पण तो मी अशी एक अज्ञानातली एक भयंकर शक्ती आहे. मीपणा, अहंकार. तो स्वतःला तो राजा समजतो. तो विकृती आहे, ती विकार आहे, आजार आहे. तो मी हा आजार आहे. नार्सिसिझम. कालच मी एक व्हिडिओ ऐकला. अशा अशा आजाराने, अशा रोगाने पछाडलेल्या लोकांना नार्सिसिझम झालेला आहे. म्हणजे मीपणात, अहंकारात तो असा अडकलेला आहे का त्याला आपण सर्वश्रेष्ठ वाटतो. आपण म्हणजे राजे आहोत.
तर त्या भ्रमात तो असतो आणि मग त्यानुसार ते कर्म करतो आणि त्या कर्माच्या जाळ्यात तो अडकतो. आणि मग कुठं काही सापडलं मग त्याचे परिणाम. उदाहरण भोंदू बाबा. पण आपलं बघायचं ते नाही, आपलं पण पाहायचं. आपणही कुठेतरी असं अडकतो. अज्ञानात केलेल्या कर्माचे परिणाम पुढं कधीतरी येतात. आता ते स्वीकारायचे. ठीक आहे, झालं माझ्या अज्ञानातून झालं, काही गोष्टी चुका झाल्या, स्वीकार करायचा. नाही नाही नाही, मी तसा नाही. तर ती जी ते माझा मी मला बदलायचा नसतो, माझ्या मी मध्ये अडथळा नको, माझ्या अहंकाराला ते पटत नाही. मग त्याच्या मनात डाऊट, ते बुद्धी मग काय म्हणते, नाही नाही आपण तसे नाही, आपण तर फार चांगले आहोत. मग परत ते कर्मकांडात अडकते. तर हे आत उतरल्यानंतर हे ज्या घडामोडी दिसतात आपल्याला, आपल्या चित्तातल्या, मनातल्या, तिथे जर आपण परमनंटली काम करत असू जागृतीपूर्वक, सतीपूर्वक, तर ती श्रोतापन्न अवस्था आहे. प्रवाहात उतरलो आपण, जीवन प्रवाहामध्ये आपण उतरलो. आपल्याला आपल्याला आपण कोण आहे, आपलं चित्त काय आहे, आपलं मन काय आहे, आपल्या जाणीवा काय आहेत, आपले कर्म, हे जे शरीर कर्मकांड करतं, ही जी वाणी आहे, ही जी इंद्रिय आहेत, याचं काय चाललेलं आहे, हे आत उतरल्यामुळे जे आपल्याला कळतं. त्या प्रवाहात आपण जे उतरतो, जीवन प्रवाहामध्ये, चित्त प्रवाहामध्ये, मनोधम्मांच्या प्रवाहामध्ये, मनामध्ये, विचारांमध्ये, त्या प्रवाहात उतरणं म्हणजे स्रोतापन्न. स्रोत म्हणजे प्रवाह, प्रवाहात उतरणं. म्हणून हे सतत श्वासाच्या निमित्तानं कायेत उतरण्याचा सातत्यानं अभ्यास आपला, प्रॅक्टिस आपली चालू पाहिजे. म्हणजे आपण त्या प्रवाहात उतरण्यासाठी कधीतरी यशस्वी होतो. तोपर्यंत आत बाहेर चाललेलं असतं, उंबऱ्याच्या आत बाहेर चाललेलं असतं. त्याचे काय निराश होण्याची आवश्यकता नाही. प्रयत्न करत राहायचं, साधना, प्रॅक्टिस. आणि मग पुढच्या अवस्था मिळतात, सकृतागामी, अनागामी. त्यात मग आपण जे काही आतला कामछंद आपला असतो, इंद्रिय तृष्णा कशा काम करतात, द्वेष कसा काम करतो, व्यापाद, मग आपला 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 जो मी आहे तो कसं या अं, आकाराला धरतो, त्याला रूप रूप राग म्हटलेला आहे. रूपाची तृष्णा, त्याच्या पलीकडे तो अरूप पाहतो, काहीतरी आकाशातलं, देवलोकातलं, यातलं त्यातलं. तर मग ह्याच्यात तर सुख नाही, तर मग त्याच्यात सुख, म्हणून स्वर्गाच्या पलीकडचं सुख, ह्या अरूप रागा त्याच्यात कशात तर काल्पनिक याच्यामध्ये तो अडकतो. आणि मग त्याच्यात थोडाफार त्याला यश मान, त्याला मान लागतो. मान म्हणजे त्याचा म्हणजे असा सेल्फ, असा असा मी, असा कठोर मीपणा तयार होतो. त्याला वाटतं आपल्यासारखं, आपल्याला दैवी शक्ती प्राप्त झाली. बंधू बाबा परत आपल्याला दैवी शक्ती प्राप्त झाली आणि आता आपण काही करू शकतो. आपल्याला कोणी पाहत नाही, आणि जे पाहतात त्यांना गरज आहे आपली. आणि असे मोठमोठे लोक असतात. आपण आपल्या आता बातम्या सुद्धा आपण जे पाहतो ना, उघड्या डोळ्यानं पाहिल्या पाहिजे. उगीच मनोरंजन म्हणून, टाइमपास म्हणून बातम्या नाही पाहायच्या. आता पुन्हा आपण टीव्हीचा पण सदुपयोग करू शकतो. आपल्याला त्या व्यक्तींच्या मनाचा पण अभ्यास करता आला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला आपला अभ्यास पाहिजे, आपल्या चित्ताचा, आपल्या मनाचा अभ्यास पाहिजे. तर हे सगळं जे आहे, ही बंधनं, मग आतली बंधनं, माणूस कसा जाळ्यात अडकतो, कसा पेचात अडकतो आणि कसा यातना भोगतो.
थर्ड डिग्री कशा यातना भोगतो, आणि मग आपली मनातली थर्ड डिग्री पण ती पण त्रासदायक असते. हे सगळं आपले आपला आपला आरोपी आतच आहे आणि आपला पोलीस आतच आहे. आपला न्याय पण आतच आहे, आणि आपलं सगळं आपल्या सगळ्या डिग्र्या आतच आहेत. फर्स्ट डिग्री का सेकंड डिग्री का थर्ड डिग्री, जी आदळआपट, तोंड जोडणं, पश्चाताप, त्याच्यातून होणारे आजार, यातना, तर हे याला कोणाच्या हातात द्यायचं नाही. हे सगळं सती जागृतीच्या प्रकाशामध्ये आपणच आपला न्याय करायचा, आणि सत्प्रवृत्तीला, शिलाचरणाला आपण आपोआपच नॅचरली प्रवृत्त होतो, आणि दुःखमुक्ती हळूहळू मिळते. अविद्या संपल्यावर बोलता बोलता आपण 10 बंधनं पाहिली, 10 संयोजन. ज्या 4 अवस्था आहेत, श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी आणि अरहत. तर ते ही 10 बंधनं हळूहळू तोडत तोडत तो निर्वाणापर्यंत जातो, अरहत बनतो, बुद्ध बनतो. आणि ते अरहत पद, त्याच्यातून तिथं मिळणारं निब्बाण, दुःखमुक्ती, परमं सुखं, त्याच्यासारखं दुसरं सुख नाही. आणि सगळं मिळू शकतं हे प्रॅक्टिसनं कळतं. हे काय तत्वज्ञान नाही, हे काय शब्द नाहीत, ही प्रॅक्टिस आहे. ही करून पाहण्याची गोष्ट आहे. जो करून पाहतो त्याच्यामध्ये विश्वास, श्रद्धा निर्माण होते. श्रद्धा म्हणजे जिथं त्याचं मन ते स्वीकारतं, ते अनुभवातून स्वीकारतं, त्याला श्रद्धा म्हटलेलं आहे. जिथं 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 अनुभव नाही तिथं श्रद्धा येऊ शकत. म्हणून ते अंधश्रद्धा, अंधश्रद्धा काय, की माहीत नसतानाही तो श्रद्धा ठेवतो, त्याला अंधश्रद्धा म्हणतात. तर हा विश्वास जो आहे, हा विश्वास हा जागृत विश्वास आहे. परत कळतंय मला ते कशावर विश्वास ठेवायचा, हे ज्याचं त्याला कळतंय. तर तो विश्वास जो आहे आपल्याला योग्य दिशा दाखवतो, कारण तिथं कळतं. म्हणून तो एखाद्या विश्वासू नातेवाईकासारखा आहे, किंवा विश्वासू मित्रासारखा आहे. त्याच्यातून हे परमसुख, निब्बाण मिळू शकतं, असा या एकूण कथेचा अर्थ निघतोय.